सुमे काय ग ओकेस ना? पायलट, अरे हे आकडं बघूनच माझं डोकं बिरबिरल्यासारखं झालं रे. माझा खाण्याचा हिशोब हजारात असतोय. हे या आकडं किती आहेत? हे आकडं मोड करण्यातच मोडून जाईल तात्यांची चिमणी. सुमे हे तुलाही आकडेमोड करायची नाहीये, हे सगळं अकाउंट्स डिपार्टमेंट करतं. तुला फक्त नजर टाकायची. असं आहे होय? मग सोपं आहे. हे बघ, झालं. आता पुढं हे सुमे नजर टाकायची म्हणजे अशी नजर नाही टाकायची, ते समजून पण घ्यायचंय. इकडे दे. हे बघ, या गळीत हंगामात एकूण प्रोडक्शन झाले 5,000 टन आणि आपला मागचा स्टॉक होता 400 टन. तर एकूण स्टॉक झाला 5,400 टन. आणि यावर्षी आपल्याला टोटल ऑर्डर आहे चुकलं. आपण ते झोप. एक मिनिट पायलट, मी जरा पाणी पिते म्हणजे जरा तरतरी येईल. हा पुढं तर पुढे आता आपल्याला या वर्षी ऑर्डर आहे 5,200 टन. म्हणजे आपली शिल्लक राहते चुकलं. पायलट थांब, मी चहा करून आणते म्हणजे अशी जरा तरतरी येईल. सुमे मी छडी घे ना आता. हा, मास्टरलाच कडक दिसतात. डायरेक्ट छडी. हो, पण मास्तर आहे, विद्यार्थ्यांना छडी मारायला बंदी आहे, माहित आहे ना? मग नीट शिक. शिकव. झाला बाबा एकदाचा अभ्यास. हुशार आहे की माझी सुमी. हा, पण पायलट तू अभ्यास करताना आगाऊपणा केला नसतास तर जरा अजून लवकर झालं असतं. अगं ते अभ्यास करता करता चोरून प्रेम होत ते. आपण दोघं असताना चोरून प्रेम करायची काय गरज आहे? हा पॉइंट आहे की. चल आता खुल्लम खुल्लत करूयात. पायलट, अरे हे बघ. अगं बाई, सूर्य उगवायचा टाइम झाला, आवडाय पाहिजे. चल. सुमी आपण झोपलोच नाही होत ग. थोडा झोपूयात ना. अजिबात नाही. मला घर संसाराची बी जबाबदारी आहे. तेव्हा उठा आणि लवकर आवरा साहेब. थोडं सुमे रुळावरनं गाडी घसरते बरं का. घसरली घसर हळू जरा. घसरली किती नीट हळू. सुमे अगं 5:07 झाले की. सुमे काय? अगं रोज 5 फेऱ्या मारतीस, आज 7 मारले त्याच फेऱ्यातून. काय झालंय काय? अयो इकडे बघ बर. काय झालंय ग? डोळं तार वाटले ती कशाने?
बबन, अरे मला काही सुधारणाच झाले र. काय सम तू पण एक दिवस कारखान्यात काम करायला गेली की लगेच सुधारायचं बंद झालं तुला. काय तू पण असशील. साहेब बघ रोज कारखान्यात जाते ती, रोज एवढं काम करते तरी सुधरत नाही असं कधीच झालं नाही माहिती आहे का. आता साहेबांचं शेती साहेब कसं टकाटक असते ती. हा आता हॅलो. समर, काय झालंय? काही नाही. नाही, मी असं म्हणत होते की पोटनिवडणुकीचा अर्ज भरायला हवा लवकरात लवकर. सो आजचा दिवस चांगला आहे, आपण भरूया आज. नाही नाही नाही, आज नको. म्हणजे आज पाऊस खूप येणार आहे असं म्हणतात आणि मी रागिणीला सुद्धा सांगितलं की आज येऊ नको म्हणून. हा आणि तसे आपण अर्ज भरणार म्हणल्यावर आपल्या भागातलं कोणी भरणार नाही रे. नाही पण तरी अर्ज भरायला पाहिजे. अर्ज भरल्याशिवाय निवडणूक कशी जिंकणार. समर, अरे काय झालं? आपण काहीतरी महत्वाचं बोलतोय. हा हो हो. ताई, समोरचा आळस अजून गेलेला नाहीये. समोर तू एक काम कर, माझ्या अंगावर आळस सोड. कारण कसं आहे, माझ्या अंगावर आळस सोडल्यावर काही फरक पडणार नाही, कारण मी आळशी नाहीये. तोंड बघा आरशात. तरी मी आळशी नाहीये. समोर तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू सोड बिंदास माझ्या अंगावर आळस. बिंदास. मामा, अरे असं काय करतोस, घाबरू नकोस. सोड सोड, मी दाखवतो तुला आळस कसा द्यायचा, ते कसा सोडायचा ते अंगावर लोकांच्या. हा सुमन, हा, इकडे इकडे. तुझ्या पण अंगात आळस भरलाय. नाही नाही, मी सगळं आवरून काय पडलं. ते कारखान्यावर जायला तयार बी झाले मी. सुमे तू आज कारखान्यावर नको जाऊस. का? अगं, काल तूच म्हटलीस ना की कारखान्यावर आज फार काम नाहीये काही म्हणून. होय, कवा म्हणलं? जाधव साहेबांचा फोन आला होता मला. ते म्हणले आज कारखान्यावर फार काही काम नाहीये, तेव्हा नका येऊ तुम्ही. आणि आज पाऊस सुद्धा येणार आहे ना मोठा, त्यामुळे नको जायला. हा हा, होय. कालच समजलं होतं मला की आज कारखान्यावर एवढं काही काम नाही. मला राहू दे. काय चाललंय तुम्हा दोघांचं? काय झालंय? काय रे, कुठे काय? मी नाश्ता घेऊन येते. काय झालं तुम्ही मॅडम? तुम्ही मॅडम, हा हा, काय नाही. अगं बाई, अगं बाई, झाला. झोप झाली नाही का सुरू मॅडम? नाही, काय नाही.
सुमन हा हा काय ग तिकडं समरच्या बी डोळ्यात झोप आहे, इकडं तुझ्या डोळ्यात झोप आहे. काय झालं? नाही काय नाही. होय साहेब, आज कामाला बाहेर कुठं जायचं नाही का? आम्ही छत्री पण घेऊन आलो. नाही नाही नाही, आज कोणीच कुठे जाणार नाहीये. आज सुमी सुद्धा कारखान्यावर जाणार नाहीये. मोठा पाऊस येणार आहे ना आज, म्हणून. पाऊस कोण म्हणलं गो? बाबान समर साहेब म्हणतायत ना पाऊस येणार आहे, पण येणार आहे. हा येणार, म्हणूनच मी छत्री घेऊन आलो मी. सुमन जरा बैस इथे, मला तुम्हा दोघांशी काही बोलायचं. सो समर, आता तुझ्या आयुष्यात येणारा टप्पा हा खरा महत्वाचा आहे, कारण त्यात तुझं राजकारण आहे. आणि सुमन, तुझ्या ताब्यामध्ये सध्या आमचा कारखाना आहे, तो तू नीट सांभाळायला पाहिजेस, कारण तोही तितकाच महत्वाचा आहे. ग्रामीण भागामधलं राजकारण असतं ते साखर कारखाना, दूध महासंघ याभोवती जास्त फिरत असतं. आणि त्यामुळे समरच्या राजकारणात साखर कारखाना फारच महत्वाचा आहे. तो तुला काहीही करून नीट सांभाळला पाहिजे. सुने, तुला टक्कर बसली, टक्कर. आता तुला शिंग येणार आहे ते. अगं हे सुमे, हे काय? हा सासूबाई ते शिंग. वय जर कुणाचं डोकं आपल्या डोक्याला आदळलं तर आपण उलट टक्कर मारायची, नाहीतर मग शिंग उगवत्यात. सुमन ताई तुम्हाला दोघांना काहीतरी महत्वाचं सांगते. तुझं काय मध्ये शिंग शिंग? मामासाहेब, हे बी महत्वाचंच आहे, नाहीतर मुख्यमंत्र्याच्या बायकोला शिंग बरं दिसणार नाही ते. झालं बोलू आता. तर मी सांगत होते ग्रामीण भागातल्या राजकारणाबद्दल. आपला साखर कारखाना उत्तम पद्धतीने चालणं हे खूप खूप महत्वाचं आहे. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत: अकाउंट्स, उत्पादन, ते करणारे कामगार आणि पेमेंट्स. या 4 गोष्टी समरनी अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळल्या होत्या. कारखाना उत्तम चालला होता. तर तूही त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गेलं पाहिजेस. साहेब, तुम्हाला पण टक्कर बसली, आता तुम्हाला पण शिंग येणार. तुम्ही पण टक्कर लवकर द्या, लवकर टक्कर. हे काय वेड्यासारखं बोलतोयस तू? इथं मी काय बोलते आणि चाललंय काय तुमचं? जा बाहेर जाऊन थांब. हे बाबा, आणि तुम्ही दोघं, आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांसारखे पोरकटपणाने वागू नका. जरा राजकारणात लक्ष द्या. नाही, तुमच्याशी आता काय बोलण्यात अर्थच नाहीये. नाही नाही नाही, मग बोल ना तू. अहो सासूबाई, ऐकतोय आम्ही. नको, तुमचा हा सगळा बालिशपणाचा खेळ संपू देत. तो झाला की माझ्या खोलीत या, तिथे मी समजावून सांगेन तुम्हाला. निघा. नरसू, हं? ही सगळी काय भानगड आहे रे? कसली भानगड? या दोघांना इतक्या जांभया काय येत आहेत? हा, त्याची तू काळजी करू नको, ते मी शोधून काढतो. ती जबाबदारी माझी. लय विचार करू नका, मेंदू बाहेर पडायचा टापकन. बरं मग तू सांग बरं टपकन, समर आणि सुमीला काय झालं असेल? जागरण झालंय त्यांचं.
का झालं त्यांचं जागरण? आवाज देवबुद्धी वाटत असताना कुठं बोंबलत हिंडत होता तुम्ही काय माहित? आता नवरा बायकोचं जागरण का होतं एवढं बी माहित नाही तुम्हाला? खरंच का होतं नवरा बायकोचं जागरण? देवा, तुम्ही ना बेअक्कल आहे. चालो तुम्हाला काहीच तर कळत नाही. बसा इथं. या मामा साहेबाला कसं कळणार नाही? आत्ता शोधून काढतो. बबन, नॉनसेन्स इडियट, यू फूल. तूच एवढं सगळं मी कसं काय हो? बबन, नवरा बायको जागरण का करतात? सांग ना, का करतात? नाही अहो माहित. म्हणून म्हणलं नॉनसेन्स, यू फुल इडियट. अरे बावळ्याचा नवरा बायको जागरण का करतात ही साधी गोष्ट माहित नाही तुला? तुम्ही माझं लगीनच लावून देत नाही तर. मामासाहेब, तुम्ही जर माझं लगीन लावून दिलं असतं तर मी सांगितलं असतं का नाही नवरा बायकोचं जागरण का होतं ती. पण तुम्ही माझ्या लग्नाचं काय मनावच घेत नाही अजिबात. का मनाव घेत नाही हो माझ्या लग्नाचं? तुम्ही मामासाहेब आहे म्हणलं जबाबदार माणूस आहे का नाही? सगळी खरी चूक तुमची आहे. तुम्ही माझं लगीन लावून द्यायला पाहिजे होतं. मी सगळं तुम्ही विचारलं ते सगळंच्या सगळं सांगितलं असतं. पण तुम्ही मनाला लावून देत नाही. जबाबदारी कसलीच पार पाडत नाही. तुमचं चुकलंय, माझं लगीन लावून दिलं नाही तुम्ही. चुकलंय का नाही सांगा मला? चुकलंय का नाही सांगा की. हो हो, सॉरी, माझं चुकलं. असू दे आता. हे बबन, मी मामासाहेब आहे, विसरलास का? मी कशाला विसरतो? बबन, समर आणि सुमन यांचं काल रात्री जागरण झालंय. त्यांचं लक्ष कुठे लागत नाहीये. त्यांचं जागरण का झालंय हे शोधायची जबाबदारी तुझी. हा, बबने, हा खेकडा आहेच का? खेकडा नाही किंवा मामासाहेब, फुलपाखरू आहे. बबने, हा दगड कसलाय? मातीचा. माती. बबन, अरे तू विसरतोस, तुला लक्षात राहावं म्हणून तू दगड ठेवतोस ना खिशामध्ये. सांग बरं, आता हा दगड कुठला आहे? ह्याचा नाही आठवत ना? हा दगड कशाचा आहे? आपलं नाही आठवत ना? हे ना दगड सगळे फेकून देतो. मामासाहेब, आता लक्षात ठेव, हा दगड हा खिशात ठेवायचा. तो का आहे? समर आणि सुमन यांचं जागरण का झालंय हे शोधायचं. ही जबाबदारी तुझी आहे. हा दगड बर का धोंड्या, जा. पहिलं टाईप की कालचा अभ्यास लय महागात पडलाय बर का आपल्याला. डोळ्यातनं झोपच जाईना. अभ्यासामुळे नाही, जागरणामुळे झोप येते, कळलं? जागरण करायला लागला अभ्यासामुळं, अभ्यास करायला लागला कारखान्यामुळं. कारखान्याची जिम्मेदारी उगाच घेतली असं वाटायला लागलं. पायलट मला नाही झेपणार हे. मी उगाच काहीतरी बोलू नकोस. झोपेचं काय करायचं त्याचा विचार कर. तर मन बोलवलंय आपल्याला, तिच्या समोर गेलो आणि परत झोप आली तर काय करणार होत? काहीतरी कर ना यार सुमे. येऊ का? अयो साहेब, तुम्ही पण देऊन टाका म्हणजे मी बोलाय मोकळा झाला. काय बोलायचं बोल ना. मला सांगा, नवरा बायकोचं जागरण का म्हणून होतं? कारण काय? अरे झोप झालं नाही की होतं. होय, मग झोप का म्हणून नेमकी होत नाही? बघ, माणूस लय विचार करत असला तर त्याला झोप लागत नाही. माणूस दुखावला तरी बी त्याला झोप लागत नाही. आणि हा, माणूस आजारी असला तरी बी त्याला झोप लागत नाही. आणि म्हाताऱ्या माणसाची बी झोप लागत नाही. नाही नाही, ती जाऊ दे तिकडे, जळू दे तिकडे. माझा प्रश्न वेगळा आहे. नवरा बायकोचं जागरण का होतं हे माझा प्रश्न आहे. ते तुला लग्न झालं की कळेल. अयो, आता काय करायचं या लग्नाला माझ्या? बबन, एक काम कर, तुला फक्त लग्न करायचं एवढंच लक्षात ठेवतो आता. आणि त्यासाठी हा दगड ठेव.
मला लगीन करायचंय, मला लगीन करायचंय. अयो साहेब, मगाशी तुम्ही सुमेला टकार दिले का हो? नाहीतर उगाच शिंग बिंग फुटतेली आहो. बाबा असं काही नसतं रे. नसतं काय नसतं, तसंच असतंय. शाळेत असल्यापासून शिकतोय मी, माहित आहे का? बरं ठीक आहे, मग शाळेत असताना कोणाला आली का शिंग? तसं नाही, ते कोणाला फुटले. पण साहेब तुम्ही उगाच रिस्क घेऊ नका अहो. बबन हे बघ, तू फक्त लग्न करायचं एवढंच लक्षात ठेव आता. अयो हो हो, मला लगीन करायचंय, मला लगीन करायचंय, मला लगीन करायचंय. पाहिलं उगं कशाला ईशाची परीक्षा बघा, देऊन टाक बघू टक्कर, बघू आपली झोप जाते का. हा हे सुमे, टक्कर देण्याचा आणि झोपेचा एवढा तरी संबंध आहे का? तरी बी देऊन टाक की, काय फरक पडणार आहे. हं? हे सुमे, हे बघ, मी असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत नाही. अरे मी बी मानत नाही, तरी बी मी देते बाबा. दे बघू, दे दे दे, दे. मग काहीतरी काय यार, मम्मा पुढे कसं जायचं याचा विचार कर. नाही तर सुचतंय तुला.